उजाळाले भाग्य आता उजाळले भाग्य आता भाग्य आता उजाळाले भाग्य आता उजाळाले भाग्य आता उजाळले भाग्य आता अवघी चिंता वारले अवघी चिंता वारले संत दर्शनी आलाव संत दर्शनी आलाव वारली संत दर्शने आलाव ने आलाव उजाळाले भाग्य आता उजाळाले भाग्य उजाळले भाग्य आता उजाळले भाग्य आता अवघी चिंता वारले अवघी चिंता वारले संत दर्शनी आलाव संत दर्शनी आलाव चिंता ही वारली अवघी चिंता ही वारली संत दर्शने आलाव संत दर्शने आलाव पद्मनाभ हा जोडीला पद्मनाभ हा जोडीला संत दर्शनी आलाव संत दर्शनी आलाव पद्मनाभ हा जोडीला पद्मनाभ हा जोडला संत दर्शने आलाव संत दर्शने आलाव विठ्ठल 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 विठ्ठल
गणपतीनाथ भगवान की जय जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. खंडेश्वर भगवान की बजरंग बली हनुमान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की बोलो रे बाई सब संतान की जय. उठाला 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 उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियेला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियेला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियेला विठ्ठल 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 गजाननं भूतगणादिसेवितं कपेतजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरावतार तारम कलंकांक तेजोदिका मोदी वक्रम खलानिशबादा पनोदार दिश्यम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सरालिस्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृपं साधु संन्यास योगं मुखेस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपं मस्तक हे पायावरी यावार करी संताचा यावार करी संताचा यावार करी संताचा मस्तक हे मायावारी यावार करी जनताचा यावार करी जनताचा यावार करी जनताचा मस्तक हे पायावरी यावार करी संताचा यावार करी संताचा यावार करी संताचा मस्तक हे मायावारी यावार करी जनताचा यावार करी जनताचा यावार करी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियेला प्रस्तुत
कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझं भाग्य उदयाला आलं, उजळले भाग्य आता, आणि जी काही चिंता होती, परमार्थरूपी चिंता होती, ती दूर झाली. महाराजांना विचारलं कशामुळे झाली, तर महाराजांनी अभंगाच्या 2य चरणामध्ये उत्तर दिलं. महाराज सांगतायत, माझं भाग्य उदयाला आलं, परमार्थिक रूपी चिंता दूर झाली. कशामुळे, तर माझ्या जीवनामध्ये संतांची संगत घडली आणि संतांच्या संगतीने अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आता मला जोडला गेला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी येला. आणि अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हा जो मला परमार्थ रूपी ठेवा प्राप्त झाला आहे, हा जो भगवत रूपी ठेवा मला संतांच्या दर्शनाने प्राप्त झाला आहे, याला मी माझ्या हृदयरूपी पेटेमध्ये साठवून ठेवणार आहे. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, हा जो मला ठेवा प्राप्त झाला आहे ना, तो फक्त मी संतांच्या वचनावर भाव ठेवला, श्रद्धा ठेवली, त्यामुळे तो मला प्राप्त झाला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. विठ्ठल 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 तुम्ही नका वाजू, मला काहीच कळत नाही ते स्वरातलं. नका, हां तुम्ही वाजू, म्हणजे माफ करा, तुम्हाला त्याच्यामुळे मला कळत नाही म्हणून तुम्हाला सांगितलं. एक कोणता तरी स्वर, मग हात असं थाप टाक. अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे साधकाची माऊली, ज्ञानियाचे राजे, योगियाची माऊली ज्ञानोबरायांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय, श्री संत नामदेव महाराज, श्री संत एकनाथ महाराज, त्याचप्रमाणे सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे. गेले 23 वर्ष झाले या ठिकाणी अखंड असा हा ज्ञानयज्ञ सुरू आहे. आपण सर्वजण याचे साक्षीदार आहोत. आपण सर्वजण टाळकरी तर सर्वजण या सप्त्याचे साक्षीदार आहे. गेल्या 23 वर्षापासून मोठ्या आनंदामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये हा ज्ञानयज्ञ, नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतोय आणि यावर्षी 24व्या वर्षात पदार्पण करत आहे. खूप मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. आपल्यासाठी खूप मोठा पर्वणीचा काळ आहे. पुढल्या वर्षी आपला हा ज्ञानयज्ञ, नामयज्ञ या ठिकाणी 25व्या वर्षात म्हणजे रौप्य महोत्सवामध्ये पदार्पण करणार आहे. मी माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करील, जोपर्यंत चंद्रसूर्य आहे किंवा जोपर्यंत माऊली ज्ञानोबरायांचं नाम आहे, तोपर्यंत हा ज्ञानयज्ञ या ठिकाणी अखंड चालू राहावा, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. खरं तर आपण सर्वजण भाग्यशाली लोक आहे, सर्वजण भाग्यशाली. कारण बघा, या पिढीनं या ठिकाणी झालेलं मंदिरसुद्धा पाहिलं, रौप्य महोत्सवसुद्धा आपण पाहतोय. गेल्या 25 वर्षानंतर आपण रौप्य महोत्सव पाहतो. नवे तर भगवान श्री रामांचं सुद्धा त्या ठिकाणी आपण या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा बघणार आहोत. आपण खरोखर भाग्यवान आहे. श्री क्षेत्र सरलाबेटचा झालेला सुद्धा मंदिर जीर्णोद्धार आपण पाहिला.
खरोखर आपण सर्वजण अति भाग्यवान आहोत का या आपल्या सगळ्या गोष्टी बघायला भेटल्या. कालांतराने केव्हा बघायला भेटतील हे सांगता येत नाही. माऊली ज्ञानोबरायांच्या मंदिराचा जीर्णोद्धार कधी होईल सांगता येतं का आपल्यानंतर? आता नाही. पण माऊली ज्ञानोबरायांनी या ठिकाणी वास्तव्य केल्यानंतर या ठिकाणचं सर्व कायापाट झालेलं आहे, कायापालट झालेला आहे. विठ्ठल विठाला 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 मोठ्या आनंदामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी हा ज्ञानयज्ञ, नामयज्ञ सुरू आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्नदानही होतं आहे आणि ज्ञानदानही होतं आहे. आपण सर्वजण ज्यांच्या बोटाला धरून, ज्यांच्या मार्गदर्शनाने परमार्थ करतो असे हरिभक्तपरायण गुरुवर्य कल्याणजी महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाने हा ज्ञानयज्ञ सुरू आहे. आणि आदरणीय महाराज देखील या ठिकाणी कीर्तनात स्वतः टाळ घेऊन उभे नाही राहतील तर काय करतील गायकच नाही. महाराजही या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. खरं जर पाहिलं तर माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला श्रीगुरूने टाळ घेऊन उभं राहावं इतपत माझी योग्यता नाही, पण महाराजांचं अंतकरण फार मोठं आहे. महाराज या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. महाराजांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे सर्व या ठिकाणी टाळकरी विणेकरी महाराज असतील, आमचे दुसरे विणेकरी असतील, त्याचप्रमाणे ओमकार भाऊ. खरं तर बघितलं, ओमकार भाऊंकडे जर बघितलं तर खूप आनंद वाटतो आणि हेवा देखील वाटतो. कधी कधी असं वाटतं भगवंताला मी प्रार्थना करतो काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा. कारण सर्वात जवळ जर भगवान परमात्मा असेल ना तर काकड्यामध्ये, आणि काकड्याचे दोन प्रेमी इथं, एक ओमकार भाऊ आणि दुसरे रावसाहेब आप्पा, दोघं जण काकड्याचे प्रेमी. मगाशी सांगितलं मी आप्पांना, आप्पा तुम्ही थकले आता, तुमचा नेम भगवान महाराजांकडे देऊन टाका आता काकड्याचा. आप्पा म्हणे मोठा करीन का नाही सांगता येत नाही, पण लहाना करील म्हणे. आप्पाही या ठिकाणी उपस्थित आहे. आप्पांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आमच्याच गावाचं असणारं वैभव आदरणीय खरे मिस्त्री ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी आश्रमातील विद्यार्थी सोबदार महाराज व त्याचप्रमाणे सर्व आपले वस्तीवरचे भजनी मंडळ सर्वच या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे अण्णा आहे, रामनाथ एरंडे पाटील आहे. सर्व आजूक तुम्ही पखवाद वाजवता का? म्हणजे तुमच्याकडेच आहे आजूक. तुमच्याही चरणी त्यांचा मुलगा वाजवता राधूभाऊ, राधू. तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. खरोखर आपल्या परमार्थाला प्रणाम केला पाहिजे. फार मोठा परमार्थ आहे. महाराज म्हणतात एका ठिकाणी परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. परमार्थ हा खरोखर लेकुराच्या गोष्टी नाही. ज्यावेळेस खळप परमार्थामध्ये घुसतो ना तेव्हा त्या परमार्थाचा आनंद कळतो. काय आनंद असेल. मी एक वाक्य बोलू का? जरा वेगळ्या पद्धतीचं आहे बरं का. प्रेम काय असतं मला माहिती नाही बरं का महाराज. आपण म्हणतो प्रेम आहे, प्रेमविवाह करतात लोक, पण खरं प्रेम काय असतं ना ते पहिला मुलगा झाल्यानंतर कळतं. खरं प्रेम काय असतं हे मुलगा झाल्यानंतर कळतं. कारण मुलावर आपलं खरं प्रेम असतं. मग त्याच्यावरून आपण विचार करतो राधाराणीनं भगवान श्रीकृष्णावर कसं प्रेम केलं असेल, संत मीराबाईनं भगवान परमात्म्यावर कसं प्रेम केलं असेल. खरंच तुमच्या परमार्थाला माझा प्रणाम आहे. आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी उपस्थित आहात. त्याचप्रमाणे आजींची सेवा झाली, प्रवचन सेवा बरोबर ना? वरपे बाबा ना? नाही जाधव बाबा कनुलीचेच आहे ना इथले? चंदनापुरीचे जाधव बाबा आहेत. कीर्तनकार आहे, जुने कीर्तनकार. ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आज मृदुंगावरती जे साथ करतायत आमचे परमस्नेही परम आदरणीय मृदुंगाचार्य निलज्जी महाराज काळे त्या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वजण पी टी मास्तर या ठिकाणी सर्वजण माझ्या परिचयाचे आहे. सर्वांचा नामोल्लेख करण्यापेक्षा आपण सर्वजण या ठिकाणी झोळे असेल, खांडगाव असेल,
येरणमाळा असेल, गणेशवाडी असेल, पंचकृषीतील सर्व भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. भगवान परमात्म्याने आपल्याला हा जो नरदेह दिलाय तो कशासाठी दिलाय? संसार करण्यासाठी दिलेला नाही. भगवान परमात्म्याने आपल्याला हा जो नरदेह दिलाय तो म्हणजे भगवत प्राप्तीकरता दिलेला आहे. भगवंताच्या भजनाकरता आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. महाराज एके ठिकाणी म्हणतात, देवे दिला देह भजना गोमटा, परंतु काय झालं? तो या झाला फाटाबाधिकेचा. आपण काय करतोय? या संसारामध्ये गुंतत चाललोय, संसारामध्ये गुंतत चाललोय, या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. आमचे आदरणीय गुरुवर्य सांगतात, संसार म्हणजे केळीचं पाने, फाटलेलं केळीचं पाने. ते कितीही जरी शिवण्याचा प्रयत्न केला तर शिवता येईल का? नाही येणार. त्या संसारामध्ये आपण कितीही जरी सुख शोधण्याचा प्रयत्न केला तर भेटणार नाही. मग आपल्याला जर सुख लागत असलं तर काय करावं लागेल? त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करावं लागेल. आपल्याला हा मनुष्य जन्म जो आहे ना, त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरताच प्राप्त झालेला आहे. कबीरदासजी महाराज एके ठिकाणी म्हणतात, आऊट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, भगवान ने तुझे दिया. कशा करता दिला हो? भजनाकरता दिलाय ना, त्या भगवंताच्या नामचिंतनाकरता दिलाय. दिले इंद्रिया हात पाय कान, दिले इंद्रिया हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण, जेने तू जोडशी नारायण, नासे जीवापना भवरोगा, दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान, नासे जीवापना भवरोगा, दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीवपण भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. कशा करता दिले हो? कशा करता दिले? जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. आपल्याला हा मनुष्य जन्म जो प्राप्त झालाय ना, मगाशी मी प्रमाण सांगत होतो, आऊट हात का मानव देह भगवान ने तुझे दिया. कशा करता दिलाय? त्या भगवंताच्या प्राप्तीकरता दिलाय, त्या भगवान परमात्म्याच्या भजनाकरता दिलाय. परंतु आपण काय केलं? खाया पिया सुख से सोया, लाख जमाना खोया. भगवान परमात्मा म्हणतात, अहो मी हा मनुष्य जन्म जो आहे ना तुम्हाला, त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता आपल्याला प्राप्त झाला आहे. भगवान परमात्म्याला एका ठिकाणी आश्चर्य झालं आणि आश्चर्यात्मक भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणू लागले. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबराय म्हणतात, पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आलेगा पांडवा, तो कार्यार्थ अवघा सांडून या. आपण इथं कशा करता आलोय? कीर्तना करता आलोय की जेवण्याकरता आलोय? कशा करता आलोय? कीर्तना करता आलोय. पण भगवान परमात्मा म्हणताय, आपण कशा करता आलोय? या मृत्यू लोकात जो मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालाय तो भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता झालाय, त्या भगवान परमात्म्याच्या भजनाकरता प्राप्त झालाय. पण खरं सांगा, सर्वजण त्या भगवान परमात्म्याच्या भजनाकरता, त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता आपण सर्वजण अट्टहास करतो का हो? करतो? त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतो का? करतो? नाही करत. मग नाही करत हे बघितल्यानंतर भगवान परमात्म्याला आश्चर्य झालं आणि आश्चर्यात्मक भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणू लागले, अर्जुना
पाहेपा शरीराच्या गावा. भगवान परमात्मा आश्चर्यात्मक म्हणतात, अरे अर्जुना, सहजासहजीनं मिळणारा हा मनुष्य जन्म आहे. सहजासहजीनं मिळणारा हा मनुष्य जन्म आहे. मी यांना कशा करता दिलाय? शास्त्रामध्ये 3 गोष्टी अति दुर्लभ म्हणून सांगितलेल्या आहे. शास्त्रकार म्हणतात, दुर्लभम त्रैमैव एतत् देवानुग्रहीतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रेय. 3 गोष्टी अति दुर्लभ म्हणून सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या क्रमांकाची काय दुर्लभ सांगितली बघा, लक्षपूर्वक ऐका, अगदी थोड्या वेळ बोलणार आहे मी. पहिल्या क्रमांकाला दुर्लभ जी सांगितली ती म्हणजे मनुष्य जन्म दुर्लभ सांगितला आहे. दुसऱ्या क्रमांकाला जी दुर्लभ सांगितली ती म्हणजे मुमुक्ष अवस्था दुर्लभ सांगितली. आणि तिसऱ्या क्रमांकाला जी दुर्लभ सांगितली ती म्हणजे संतांची भेट अति दुर्लभ म्हणून सांगितली. विठ्ठल विठाला 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 विठाला. पहिल्या क्रमांकाला काय दुर्लभ म्हणून सांगितलंय? काय सांगितलंय? सांगा, बोलता येतंय का तुम्हाला? काय सांगितलं? मनुष्य जन्म दुर्लभ म्हणून सांगितलंय. अनेक ठिकाणी संतांनी प्रमाण दिले. पावला हा देह कागदाली न्याये, कागदाली न्याये. पावला हा देह कागदाली न्याये, कागदाली न्याये. न घडे उपाय, न घडे उपाय घडो आले. न घडे उपाय, न घडे उपाय घडो आले. पावलो हा देह कागतालीने आहे. अनेक ठिकाणी संतांनी प्रमाण दिलंय. महाराज एके ठिकाणी म्हणतात, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ आहे म्हणून सांगतात. अनेक ठिकाणी संतांचे प्रमाण आहे. मग तुम्ही म्हणसान, महाराज आम्हाला हे काही पटत नाही. अनेक ठिकाणी ऐकले नरदेह दुर्लभ आहे, मनुष्य जन्म दुर्लभ आहे, पटत नाही. कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय सरकारला सुद्धा आता कायदे करावे लागतात. काय कायदे करावे लागतात? हम दो हमारे दो. एवढी जर वाढती लोकसंख्या आहे तर मनुष्य जन्म दुर्लभ आहे कसं म्हणता येईल? कसं म्हणता येईल? मग हे कसं? तर मग महाराजांचं प्रमाण आहे, पावलो हा देह कागतालीने आहे. आपल्याला हा जो मनुष्य जन्म प्राप्त झालाय ना, तो कसा प्राप्त झाला याचं सुद्धा संतांनी वर्णन केलंय. कसा प्राप्त झालाय? पावलो हा देह कागतालीने आहे. कागताली न्यायाप्रमाणे तुम्हाला आम्हाला हा मनुष्य जन्म प्राप्त झालाय. कागताली न्याय आपल्या सर्वांना माहिती. कसा? जसा आंधळ्या मनुष्याच्या टाळीमध्ये, आंधळ्याच्या टाळीमध्ये जसा कावळा सापडावा, कावळा अति चाणक्य पक्षी आहे, जसा आंधळ्याच्या टाळीमध्ये सापडावा ना, तसा हा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय. याच्या पुढं आपल्या ढोबळ भाषेत सांगू का? मराठी भाषेत आपण म्हणतो नेहमी, कावळा बसायला आणि फांदी मोडायला, या नियमाप्रमाणे आपल्याला हा मनुष्य जन्म प्राप्त झालाय. पण व्यवहारामध्ये नेम आहे, एखादी गोष्ट प्राप्त झाली का तिच्याविषयी आपल्याला काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही. उदाहरण सांगतो, लक्षपूर्वक ऐका. एखाद्याकडे जर सायकल आहे तर त्याला काय वाटतं माहिती का? मी मोटरसायकल केव्हा घेईल, मोटरसायकल केव्हा घेईल, मोटरसायकल केव्हा घेईल. एकदाची मोटरसायकल घेतो, मग मोटरसायकलचं आकर्षण त्याला वाटतं का माझी मोटरसायकल आहे. किती दिवस तो धुवून काढन पुसून काढन? लईत लई 15 दिवस. 15 दिवसानंतर त्याचं आकर्षण संपून जातं. त्याचं पुढलं आकर्षण प्राप्त होतं. तो म्हणतो मी कल्याण महाराजांसारखी मोठी गाडी कधी घेईल, मोठी गाडी कधी घेईल, आहे का नाही? पर ते आकर्षण संपतं. तसं हा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. विठ्ठल विठाला 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 झालं. मनुष्य जन्म दुर्लभ आहे सांगितलं. कसा दुर्लभ आहे ते सांगितलं. दुसरी अवस्था दुर्लभ काय सांगितली होती मी? चहा घेऊन येऊ का पाठीमागून? मुमुक्ष अवस्था दुर्लभ म्हणून सांगितली. अति दुर्लभ म्हणून सांगितली. ती मुमुक्ष अवस्था दुर्लभ म्हणून सांगितली. जरा वयाने ज्ञानाने आपण श्रेष्ठ आहात. समोर बसलेले आदरणीय महाराजही समोर उभे आहेत. माफी मागून बोलतो, गळ्यामध्ये माळ घालणं वेगळं आणि मुमुक्ष असणं वेगळं. बघा, गळ्यामध्ये माळ घालणं वेगळं आणि मुमुक्ष असणं वेगळं. कथा कीर्तन प्रवचन करणं वेगळं
आणि मुमुक्षू असणं वेगळं. कोणाला म्हणावं मुमुक्षू? काय मुमुक्षूची व्याख्या? महाराजांनी सांगितलं, ज्याच्या अंतकरणामध्ये सतत ही तळमळ लागलेली असते. काय तळमळ लागलेली असते? काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ज्याच्या अंतकरणामध्ये सतत ही तळमळ लागलेली असते, कधी मी या कर्मबंधनातून सुटणार आहे, कधी पुसावेसी हेची वाटे, पुसावेसी हेची वाटे, पुसावेसी हेची वाटे, पुसावेसी हेची वाटे. दे दे भेटे तयाशी, दे दे भेटे तयाशी, दे दे भेटे तयाशी, दे दे भेटे तयाशी. देव कृपा करीला मजा, देव कृपा करीला मजा, देव कृपा करीला मजा, देव कृपा करीला मजा. गायला गरगीला, गरगीला, देव कृपा करीला मजा, 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 देव कृपा करीला मजा. पुसावे हेची वाटे, जे 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 भेटे तयाशी तयासी देव- देव कृपा करील मज. बस एवढंच. ज्याच्या अंतकरणामध्ये तळमळ लागलेली असते. श्री क्षेत्र वृंदावन धाम या ठिकाणी प्रेमानंद महाराज आहे. प्रेमानंद महाराज म्हणून संत आहेत. आता सध्या सोशल मीडियावरती जास्त व्हायरल होतात. तर त्यांच्या बाबतीतलं सांगावं वाटलं. जशी मुमुक्ष अवस्था कशी असावी बघा. त्यांनी एक वाक्य सांगितलेलं फार सुंदर आहे. त्यांनी वाक्य सांगितलं, आपल्याला जेव्हा इच्छा असते तेव्हा भगवान परमात्मा देत नाही. लक्षपूर्वक ऐका. आपल्याला जेव्हा इच्छा असते तेव्हा भगवान परमात्मा देत नाही. जेव्हा आपल्याला गरज असते ना तेव्हा भगवान परमात्मा दिल्या वाचून राहत नाही. दिल्या वाचून राहत नाही. त्यांनी स्वतःचं जीवन सांगितलं. त्याच्यानंतर हे वाक्य बोलल्यानंतर जीवन सांगितलं. त्यांनी सांगितलं, मी राधाराणीचा भक्त वयाच्या 13 वर्षापासून आहे, पण मला राहायला जागा होती, जागासुद्धा नव्हती. मी एका आश्रमात राहायचो. माझी वळकुटी होती, त्या वळकुटीवरतीच राहायचो. माझ्याकडे फक्त आथराय पांघरायचे कपडे आणि भिक्षा मागून खायचो. पण ज्या दिवशी मला कळालं का माझ्या दोन्ही किडन्या फेल आहे, दोन्ही किडन्या फेल आहे, त्या दिवशी राधाराणीनं मला एवढं ऐश्वर कसं दिलं हेच माहिती नाही. दररोज त्यांचे डायलिसिस होतात आणि दररोजचा खर्च राधाराणी करते. बघा, विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. याला म्हणतात मुमुक्ष अवस्था. बस हेच. अंतकरणामध्ये सतत ही तळमळ लागलेली असते. भेटी लागे पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ वेता, किंवा भेटी लागे जीवा लागली सियास, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. जगद्गुरु तुकोबरायांनी आपली मुमुक्ष अवस्था सांगत असताना एक उदाहरणाद्वारे स्पष्ट केली. जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात माहिती का? जसा पाण्यात राहणारा मासा असतो ना त्याप्रमाणे आमची अवस्था आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पाण्यात राहणारा मासा पाण्याच्या जर बाहेर काढला तर पाण्याच्या विरहामध्ये तडफड करतो, तळमळ करतो आणि आपला प्राणत्याग करतो. का असं होतं? लक्ष्मीच्या नाल्यातला मासा बाहेर आला, सगळे एरंड वस्ती आरगडी वस्ती फिरून पुन्हा नाल्यात गेला, असं होतं का? नाही होत. तो पाण्याच्या विरहामध्ये तडफड करतो, तळमळ करतो आणि आपला प्राण त्याग करतो. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भगवंत म्हणजे पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये विहार करणारे आम्ही मासे आहोत. त्या भगवंतापासून आपल्याला कोणी एक क्षण जरी बाजूला करण्याचा प्रयत्न केला ना तर त्या पाण्यातून बाहेर काढल्याप्रमाणे माशाप्रमाणे आम्ही तडफड करू, तळमळ करू आणि आपला प्राण त्याग करू. यालाच म्हणतात मोक्ष अवस्था. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला.
आपली मुमुक्ष अवस्था एका सेकंदात सांगतो आणि पुढे चालतो. कोरोनामध्ये सांगितलं डॉक्टरनी तुम्हाला खावा लागन, तर तडातडा माळी तोडल्या आणि लोकांनी खाल्लंय. ही आपली मुमुक्ष अवस्था आहे. विठ्ठल दुसरी अवस्था मी सांगितली मुमुक्ष अवस्था, आणि आता तिसरी अवस्था दुर्लभात दुर्लभ म्हणून सांगितली, ती म्हणजे संतांची भेट अति दुर्लभ म्हणून सांगितली, फार दुर्लभ म्हणून सांगितली. नारद महर्षी म्हणतात महसंगस्तु दुर्लभहा दुर्लभहा अमोघ दुर्लभा. नारद महर्षी म्हणतात महात्म्याची भेट दुर्लभ आहे, दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेथे करुणा केली, परी जग जठी करुणा केली, परी जग जेथे करुणा केली, परी जग जठी करुणा केली. ऐसीवर मी माझा दावी नारायण, ऐसेवर माझा दावी नारायण, ऐसेवर माझा दावी नारायण, ऐसेवर माझा दावी नारायण, ऐसेवर माझा दावी नारायण, अंतरीच्या खुणा प्रगटोनी, अंतरीच्या खुणा प्रगटोनी, ऐसेवर माझा दावी नारायण, अंतरीच्या खुणा प्रगटोनी, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात नुसती दुर्लभ नाही तर अवघड देखील आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. साहजिकच माणसांच्या मनामध्ये, तुमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये प्रश्न निर्माण होईल. सुभाषितकार देखील म्हणतात शैले शैलेन माणिक्यम मुक्तिकम न गजे गजे साधो नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. सुभाषितकार म्हणतात प्रत्येक वनामध्ये चंदनाचं झाड नसतं, प्रत्येक खाणीमध्ये, प्रत्येक वनामध्ये चंदनाचं झाड नसतं, प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये मोती नसतो, तसं प्रत्येक ठिकाणी साधू नसतो. नाही म्हणजे नाही असं नाही बरं का. बरं लक्षपूर्वक ऐका, नाही म्हणजे नाही असं नाही. जरी संत व्यापक स्वरूपाने या ठिकाणी स्वरूपाने जरी नसले तर व्यापक स्वरूपाने प्रत्येक ठिकाणी. कारण सांगतो, संत हे भगवत स्वरूप झालेले असतात, आणि जे भगवत स्वरूप झालेले असतात ना त्यांना संत म्हणावं. मग संत जर भगवत स्वरूप झालेले आहे तर भगवंत प्रत्येक ठिकाणी ना. महाराज म्हणतात विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, किंवा सर्व घटी राम देहादेही एक. सर्व ठिकाणी भगवान परमात्मा आहे. मग मला सांगा, सर्व ठिकाणी जर भगवान परमात्मा आहे तर मग संतही प्रत्येक ठिकाणी आहेत ना. ज्ञानोबर आहे आज या ठिकाणी आहे, मग स्वयंपाकाकडं नाही का? स्वयंपाकाकडं पण आहे, इथं पण आहे, तिथं पण आहे. नारायणगिरी महाराज आहे ना, इथं पण आहे, बेटात पण आहे. जरी स्वरूपाने नसले तर व्यापक स्वरूपाने प्रत्येक ठिकाणी आहेत. मग तरीसुद्धा शास्त्रामध्ये आपल्याला संतांची भेट दुर्मिळ आहे, कठीण आहे, अवघड आहे असे जे प्रमाण बघायला भेटतात. काय कारण याचं? मग संतांना भेटण्याकरता कुणी नाही का? संतांना भेटण्याकरता कुणी नाही का? मला खरं सांगा, तुम्हाला वाटतं का नाही ज्ञानोबरांची एकदा तरी भेट व्हावी? वाटतं ना? ज्ञानोबरांची भेट व्हावी वाटतं का नाही? जगद्गुरु तुकोबराय एकदा तरी स्वप्नामध्ये यावं. माऊली ज्ञानोबरायांचं मला जीवनामध्ये मरेपर्यंत एकदा तरी दर्शन व्हावं वाटतं का नाही? नारायणगिरी महाराजांनी मला भेट द्यावी, गंगागिरी महाराजांनी मला भेट द्यावी, जोग महाराजांनी मला आशीर्वाद द्यावा.
प्रत्येकाला वाटतं, पण होतं का आपल्याला? नाही भेटतं. मग संतांना भेटण्याकरता तुम्ही तयार आहे, आणि संतही प्रत्येक ठिकाणी आहेत ना, व्यापक स्वरूपाने प्रत्येक ठिकाणी. मग तरीसुद्धा आपल्याला संतांची भेट दुर्मिळ आहे, कठीण आहे, अवघड आहे, असे जे प्रमाण बघायला भेटतात. काय कारण याचं? याच्याकरता एक छोटंसं उदाहरण सांगतो. भजन करा विठ्ठल बघा, लक्षपूर्वक ऐका. एकदा काय झालं, एका गावातले 4-5 वारकरी हरिपाठ संपला आणि आपल्या मंदिराच्या पडवीमध्ये बसले. पडवीमध्ये बसल्यानंतर त्यांनी केलं इकडल्या तिकडल्या गप्पा सुरू. त्यातला एक वारकऱ्याने एक प्रश्न मांडला, सर्वांसमोर एक प्रश्न मांडला. का हो, बरेच दिवस झाले कोरोनाच्या काळापासनं आपली पंढरपूरची शुद्ध वारीची एकादश होती, शुद्ध वारीला जात होतो, शुद्ध एकादशीला आपण पंढरपूरची वारी करत होतो. पण आता बऱ्याच दिवसापासून आपली वारी बंद पडली. चालता का उद्याची एकादशी? बऱ्याच दिवसापासून मंदिरही बंद झाले, आता सुरू चालू झालं. आता आपण जायचं का पंढरपूरला? उद्यापासून आपली शुद्ध वारी चालू करायची का? पंढरपूरची वारी चालू करायची का? यांनी असा प्रश्न मांडल्याबरोबर बाकीच्या 4 वारकऱ्यांनी लगेच त्याला अनुमोदन दिलं आणि त्यांचं उद्या सकाळी पंढरपूरला जाण्याचं ठरलं. ठरल्यानंतर त्यांना सकाळी पहाटे 5 वाजता बरोबर संगमनेरमधनं गाडी होती. सर्वजण घरी गेले, जेवण केलं, झोपले. भल्या पहाटे सर्वजण उठले, सर्वजण आवरत होते. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भीती होती, बस हुकती का काय, बस हुकती का काय. सर्वजण धावपळीमध्ये गडबडीमध्ये सर्वजण आवरत होते. आणि कसं बसं ते 5 वाजता बरोबर 5 वारकरी स्टँडपर्यंत पोचले. सर्वांनी पाहिलं, आलेत का सर्व? आले. गाडी लागलेली होती, गाडीमध्ये बसले आणि बरोबर 5 वाजता ती गाडी पंढरपूरच्या दिशेने निघाली. बघा, पंढरपूरच्या दिशेने निघाली आणि बरोबर 1 तासभर बस चालली. 6 वाजेपर्यंत बस चालली आणि अचानक आडरानामध्ये बस थांबली. बस थांबल्यानंतर सर्वांनी इकडं तिकडं बघितलं, कुठं लाईट दिसत नाही, पूर्ण उजडलेलं नव्हतं, अंधार होता. पूर्ण अंधारही नव्हता, उजडलेलं नव्हतं. मग जवळपास लाईट लागलेली दिसत नव्हते, हॉटेल दिसत नव्हतं, घर दिसत नव्हतं. आडरानामध्ये बस थांबलेली होती. सर्व प्रवाशांनी भीतीपोटी कंडक्टर साहेब आणि ड्रायव्हर साहेबांना प्रश्न केला. ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब, अशी आडरानामध्ये बस का थांबवली? त्यांनी सांगितलं, आपल्या गाडीचं चाक पंक्चर झालंय, हे काढून दुसरं टाकेपर्यंत सर्वजण गाडीच्या खाली उतरा. मग सर्वजण खाली उतरले. कोण कुठं बसतंय, कोण कुठं बसतंय, हे ज्याच्या त्याच्या ग्रुपनी सर्वजण बसले. हे 5 वारकरी एका ठिकाणी बसले. बघा, लक्षपूर्वक ऐका बरं का. 5 वारकरी एका ठिकाणी बसले. बसल्यानंतर महाराज म्हणतात, फावल्या त्या करू चेष्टा. या नियमाप्रमाणे एका वारकऱ्याने इकडं तिकडं बघायला सुरुवात केली, निरीक्षण करायला सुरुवात केली. त्यातल्या दुसऱ्या वारकऱ्याने बघितलं, हे वारकरी काहीतरी बघताय, म्हणून त्यांनी प्रश्न केला, रामभाऊ काय बघताय? याने सांगितलं, अहो सकाळ सकाळची वेळ आहे, घरातले सर्व झोपलेले होते, मनामध्ये एकच भीती होती, बस हुकती का काय, बस हुकती का काय. कसं बसं घाई गडबडीमध्ये आवरलं, घरातल्या कोणालाच उठवलं नाही, बिगर चहा पिता आलोय, चहाची तलब झाली होती, म्हणून जवळपास हॉटेल आहे का बघत होतो. त्याने काय सांगितलं, जवळ हॉटेल आहे का बघत होतो चहा पिण्याकरता. तेवढ्यात दुसरा म्हणला, अहो आडरानामध्ये बस पंक्चर झाली, इथं फक्त येड्या बाबळी आहे, येड्या बाबळीच्या काड्या, दुसरं काहीच नाही, इथं कसलं आलंय हॉटेल. पण त्यातला तिसरा वारकरी काय म्हणला माहिती का, आपण पंढरपूरला 2-4 दिवस राहणार होतो ना, म्हणून माझ्या घरच्यांनी माझ्याबरोबर चहा पावडर आणि साखर दिली. लक्षपूर्वक ऐका, चहा पावडर आणि साखर दिली. तेवढ्यात एक दूधवाला दूध घेऊन खेड्या गावातून शहराकडे चालला होता, त्याला थांबवलं आणि त्याच्याकडून पावशेरची दूध पिशवी घेतली. बघा, आता लक्षपूर्वक ऐका, चहाचे उपादान कारणं 3 आहेत, चहा पावडर, साखर आणि दूध. यापैकी एक जरी नसेल तरी चहा घडणार नाही. हे 3 चहाचे उपादान कारणे, साखर, चहा पावडर आणि दूध, तिन्ही तयार झाले
आडरानामध्ये असल्यामुळं 3 दगड आणून चूल तयार केली, येड्या बाबलीच्या काड्या आणल्या, सरपण तयार झालं, बिड्या पिणारे असल्यामुळं काडीची पिटी बरोबर होती, सर्व काही होतं, सर्व काही तयार झालं, तरी एकमेकाच्या तोंडाकडे बघायचे. मग त्यांना विचारलं, अहो आता काय झालंय? सर्व तर आहे ना, चहा पावडर आहे, दूध आहे, साखर आहे, अहो चूल तयार केली, सर्व काड्याची पिटी आहे, सरपण आहे, सर्व तयार आहे, तरी तुम्ही एकमेकाच्या तोंडाकडे का बघताय? त्यांनी सांगितलं, महाराज आमच्याकडं सर्व तयार आहे, पण चहा ज्याच्यात बनवायचा ना ते पातील आमच्याकडं नाही. बघा आता लक्षपूर्वक ऐका, पातील हे चहाचं उपादान कारण नाही आहे बरं का, पातील हे चहाचं निमित्त कारण आहे. मला सांगायचं एवढंच आहे, उपादान कारण तयार होते, चहा पावडर तयार होती, साखर तयार होती, दूध तयार होतं, पण चहा करता लागणारं जे निमित्त कारण म्हणजे पातीलं ते तयार नव्हतं म्हणून चहा घडला का? नाही. तसं संतांना भेटण्याकरता तुम्ही तयार आहे आणि मी सुद्धा तयार आहे, पण संतांच्या भेटीकरता लागणारं जे निमित्त कारण आहे ना ते आपल्याकडं तयार नाही. उपादान कारणं सर्व तयार आहे, पण संतांच्या भेटीकरता लागणारं जे निमित्त कारण आहे ना ते आपल्याकडं तयार नाही. असं जर नसतं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणलेच नसते, संतांचे ते आप्त न होती संत. कारण संतांचं एकदा जर दर्शन झालं तर अनेक जन्माचे पापे धुतले जातात ना. पण खरं सांगू, संतांच्या शेजारी बसणाऱ्याला सुद्धा संतांची भेट नसते. ती एका व्यक्तीची भेट असेल, पत्नीला पतीची भेट असेल, भाच्याला मामाची असेल, मुलाला बापाची असेल, पण ती संतांची भेट होत नाही. मग संतांच्या भेटी करता काय निमित्त कारण लागतं? ज्यांना भेट झाली त्यांना विचारू आपण. माऊली ज्ञानोबारायांना सुद्धा संतांची भेट झाली ना. माऊली ज्ञानोबारायांना विचारलं, महाराज माऊली तुम्हाला काय लागलं संतांच्या भेटी करता? माऊली ज्ञानोबारायांनी उत्तर दिलं, पूर्व पुण्य सुकृती थोर केली, ती मज आज फळासी आली, परमानंदू आजी मनासी, भेटी झाली या संतासी. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणा पावलो, संत चरण पावलो, संत चरणा पावलो, संत चरण पावलो, आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे. माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं, पूर्वजन्मे सुकृती थोर केली, ती मज आज फळासी आली. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, पूर्वजन्मी नुसतं सुकृती नाही तर थोर सुकृती केल्यामुळं मला संतांची भेट झाली. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, माझं जन्मजन्मीचं पुण्य आज फलोन्मुख झालं. काय झालं? पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं जन्मजन्मीचं पुण्य आज फलोन्मुख झालं, त्यामुळं मला संतांची भेट झाली आणि या संतांच्या भेटीने माझं भाग्य उदयाला आलं. अभंगाचं प्रथम चरण. उजळले भाग्य आता, भाग्य आता, उजळले 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 भाग्य आता,
पुढे या. चिंता वारली संत दर्शनी आला व, संत दर्शनी आला व. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझं जन्मोजन्मीचं पुण्य आज फलोन्मुख झालं आणि त्यामुळे माझं भाग्य उदयाला आलं. महाराज म्हणतात, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. मला संतांचं दर्शन घडलं आणि संतांच्या दर्शनाने माझं भाग्य उदयाला आलं आणि जी काही चिंता होती ती वारली, नामदूर झाली. मग जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा चिंता होती का? आपली दररोजची चिंता आहे, आपल्याला संसारिक माणसाला चिंता असते, तशी जगद्गुरु तुकोबारायांना देखील संसाराची चिंता होती का? आपली कोणती चिंता आहे? नित्य उठून खावायची चिंता. आपल्याला संसाराच्या अनेक चिंता आहे, तशा जगद्गुरु तुकोबारायांना संसाराची चिंता होती का? नव्हती. जगद्गुरु तुकोबारायांचे संसाराविषयीचे जर उद्गार बघितले तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संसार तापे तापलो मी देवा, करिता या कुटुंबाची सेवा, म्हणून तुझे आठविले पाय, येऊ माझे माये पांडुरंगी. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून, विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून, विठ्ठले चित्त प्रपंचापासून, विठ्ठले चित्त प्रपंचापासून, व मनाचे मानी बैसले शे, व मनाचे मानी बैसले शे, मनते मारी बैसाले ते, मनते मारे बैसाले ते. विठ्ठले चेता प्रपंचापासून, विठ्ठले चेता प्रपंचापासून, विठ्ठले चेता प्रपंचापासून, विठ्ठले चेता प्रपंचापासून, विठ्ठले चित्त प्रपंचापासून, विठ्ठले चित्त प्रपंचापासून, विठ्ठले चेता प्रपंचापासून, विठ्ठले चेता. महाराज म्हणतात, विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी मैसले. अहो, या संसाराच्या तापाने मी तापलोय, कुटुंबाची सेवा करून थकलोय. याही पुढं जाऊन जगद्गुरु तुकोबाराय संसाराविषयीचे उद्गारे, देवा तुला जर उपकार, माझ्यावरती कृपा करायची इच्छा जर झाली ना, माझ्यावर जर कृपा करायची जर इच्छा झाली ना, तर एवढी कृपा कर, न मिळो खावया न वाढो संतान, पर्यायसी नारायण कृपा करी. देवा माझ्यावर जर कृपा करायची असली ना तर मला खायला देऊ नको. याच्याही पुढं जगद्गुरु तुकोबारायांचे संसाराविषयीचे उद्गारे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाईल मेली मुक्त झाली देवा माये सोडविले, बरे झाले देवा निघाले दिवाळे. असे जगद्गुरु तुकोबारायांचे परमार्थाविषयी संसाराविषयीचे उद्गारे. मग मला सांगा, जगद्गुरु तुकोबारायांना संसाराविषयीची चिंता होती का? नाही. जगद्गुरु तुकोबारायांना संसाराविषयीची चिंता नव्हती. मग जगद्गुरु तुकोबारायांची चिंता कोणती होती हो? परमार्थाविषयीची चिंता होती. मगाशी मी सांगून गेलो, मुमुक्षुच्या अंतकरणामध्ये जी चिंता असते ना, ती जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये होती. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला संतांच्या भेट झाल्यामुळे माझी ती चिंता दूर झाली. कशामुळे महाराज? महाराज म्हणतात, या संतांच्या भेटीमुळे, या संतांच्या दर्शनामुळे मला अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा जोडला गेला. अभंगाचं दुसरं चरण. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शनी
दर्शने आलाभ संत दर्शने आलाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संत दर्शने आलाभ संत दर्शने आलाभ संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला सर या सर या सर मारुती सर रखवाई रखवाई सरपंच आहे. गोविंद भाऊ गोविंद भाऊ रखवाई रखुमा रखवाई रखुमा रखवाई अबे रखवाई जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतायत, संत दर्शनाने मला अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा जोडला गेला आणि माझं भाग्य उदयाला आलं. परमार्थिक रूपी चिंता दूर झाली. तर कशी दूर झाली? महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये उत्तर दिलंय. या संतांच्या संगतीने अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा मला जोडला गेला. खरं जर बघितलं तर जीवनामध्ये संगत फार महत्त्वाची, संगत अति महत्त्वाची आहे. संगतीचे 3 प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले. अगदी स्पर्श करून जातो पुढं, अगदी तुम्हाला वेळेच्या अगोदर मी तुम्हाला सोडणार आहे. बघा, संगत 3 प्रकारची सांगितली. कुसंगत सांगितली, विसंगत आणि सुसंगत. कुसंगती करता महाराजांनी उदाहरण दिलंय, महाराजांनी प्रमाण सांगितलंय. महाराज म्हणतात, ढेकणाच्या संगे हिरा दुभंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. महाराजांनी छान सुंदर उदाहरण दिलं. महाराज म्हणतात, अति कडक असणारा हिरा, कशाने न फुटणारा हिरा, फक्त ढेकणाच्या संगतीत जर गेला तर तो भंगतो. महाराजांनी उदाहरण दिलंय, ढेकणाच्या संगे कुसंगती करता उदाहरण दिलंय. सुंदर उदाहरण आहे. पूर्वीचे जुने कीर्तनकार गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर फार रंगून सांगतात. बाबा म्हणतात, महाराज म्हणतात, कानडीने केला मराठा भ्रातार, एकाचे उत्तर एका नाही.
असं विसंगती करता महाराजांनी उदाहरण दिलंय. आणि सत्संगती करता महाराज म्हणतात, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी 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 बनेगी. महाराजांनी दाखले दिले. महाराज म्हणतात, कोणाकोणाची बनली हो, कोणाकोणाचं चांगलं झालं. ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई. हरी सुमिरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी. किंवा महाराज म्हणतात, माऊली ज्ञानोबराय म्हणतात, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते. संतांच्या संगतीने तो अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आपलास होतो. अगदी सांगावं वाटलं म्हणून सांगतो. एक दिवस सद्गुरू महंत श्री श्री रामगिरीजी महाराज आणि आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो. मग गप्पा मारत असताना पारमार्थिकच विषयावरती गप्पा होत्या. महाराजांनी मला प्रश्न केला, तुला परमार्थामध्ये आलेला अनुभव सांग म्हणे. तुला परमार्थामध्ये काय अनुभव आला? महाराजांना मी एकच उत्तर दिलं, माझ्या जीवनातला जो बदल आहे हाच मोठा माझा अनुभव आहे. ज्यांना कळालं ते हसले, ज्यांना नाही कळालं. आणि तो जो बदल झाला ना, तो फक्त संतांच्या संगतीमुळं झाला. आदरणीय गुरुवर्य कल्याणजी महाराज यांच्या संगतीत आलो म्हणून माझ्या जीवनामध्ये एवढं परिवर्तन झालं. माझ्या जीवनामध्ये एवढं मोठं परिवर्तन झालं. त्यांनी सुरुवातीला माऊली ज्ञानोबरायांच्या कुशीमध्ये आणलं. त्यानंतर माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ नेऊन ठेवलं. त्यानंतर आता गंगागिरी महाराजांच्या सेवेमध्ये नेऊन ठेवलं. हे जर घडलं असेल तर फक्त संतांच्या संगतीमुळे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझं भाग्य उदयाला आलं, परमार्थिक चिंता दूर झाली आणि या संतांच्या संगतीने आता अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा मला जोडला गेलाय. आता हा जोडलेला भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, याला मी माझ्या हृदयरूपी पेटेमध्ये साठवून ठेवणार आहे. अभंगाचं 3रं चरण. संपुष्ट हे हृदया पेटी. संपुष्ट हे हृदया पेटी. संपुष्ट हे हृदया पेटी. संपुष्ट हे हृदया पेटी. करोनी पोटी साठवू. करोनी पोटी साठवू. संत दर्शनी आला बा. संत दर्शनी आला बा. करोनी पोटी साठवू. करोनी पोटी साठवू. संत दर्शनी आला बा. संत दर्शनी आला बा. संपुष्ट हे हृदय पेटे करुणी पोटी साठवू. बघा, लक्षपूर्वक ऐका. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलंय, माझं भाग्य उदयाला आलं. कशामुळे? परमार्थिक चिंता दूर झाली. संतांच्या संगतीने अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा मला जोडला गेला. 2ऱ्या चरणात सांगितलं. आणि आता 3ऱ्या चरणात महाराज काय म्हणतात माहिती का? आता हा जोडलेला भगवान परमात्मा याला मी माझ्या हृदयरूपी पेटेमध्ये साठवणार आहे.
हे शक्य आहे का? खरं सांगा बरं, शक्य आहे का? कारण महाराजच एके ठिकाणी म्हणतात ना, महाराजांचं प्रमाण आहे, एवढा प्रभू भावे त्याने संपुष्टी राहावे. महाराजांना विचारलं म्हणजे एवढा म्हणजे केवढा हो नेमका? म्हणजे आपण एखाद्याने सर्प जर बघितला तर आपण म्हणतो एवढा होता तेवढा होता. महाराज एवढा म्हणजे केवढा? महाराजांनी उत्तर दिलं, एवढा म्हणजे केवढा. मला समजलं नाही म्हणून मी एवढा शब्द तेवढाच ठेवला. तुम्हाला समजलं का? परत ऐका, एवढा म्हणजे केवढा. मला समजलं नाही म्हणून एवढा शब्द मी तेवढाच ठेवला. मला तो कळाला नाही. अहो मलाच काय, वेदाला सुद्धा नाही कळाला, वेदांनाही कळला. अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा, किंवा पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. अहो तो कोणालाच कळाला नाही, वेदाला सुद्धा कळाला नाही. अहो, वेद तो जाणू गेला पुढे मौनावाला, हे गुह्य तुझला प्राप्त कैचे, हे गुह्य तुझला प्राप्त कैचे, हे गुह्य तुझला प्राप्त कैचे. वेद जाणू गेला पुढे मौनावाला, हे गुह्य तुझला प्राप्त कैचे, हे गुह्य तुझला प्राप्त कैचे, हे गुह्य तुझला प्राप्त कैचे. वेद जाणू गेला पुढं मौनाला. अहो तो वेदाला सुद्धा कळाला नाही. मग तो भगवान परमात्मा तुम्ही म्हणताय तो वेदाला कळाला नाही, तुम्ही तुमच्या हृदयामध्ये साठवणारे हे शक्य आहे का? तुम्हीच एका ठिकाणी म्हणता तो भगवान केवढा आहे, भगवान परमात्मा केवढा आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. अहो ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांडे असा भगवान परमात्मा तुम्ही म्हणताय हृदयामध्ये साठवणारे, हे शक्य आहे का? कसं शक्य आहे? महाराजांनी सांगितलं हा शक्य आहे, मी सुद्धा माझ्या हृदयरूपी पेटीमध्ये भगवंताला साठवणार. बरं शक्य आहे, मग यापूर्वी कोणी साठवलं असेल ना? महाराजांनी सांगितलं हो, अनेकांनी साठवलं. कोणी कोणी साठवलं? महाराजांनी सांगितलं संत जनाबाईने आपल्या हृदयरूपी पेटीमध्ये भगवंताला साठवलं होतं. दरीला पंढरीचा चोर, 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 गळा बांधून आदूर, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून आदूर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, हृदयामध्ये गाडा केला, मध्ये गाडा केला, आता विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी गाडा केला, आता विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी गाडा केला, विठ्ठल कोंडीला. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर. श्री संत जनाबाईनं देखील आपल्या हृदयरूपी पेटीमध्ये भगवंताला साठवलं होतं. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडी येला. धरी सावता महाराजांनी देखील आपल्या हृदयरूपी पेटीमध्ये भगवंताला साठवलं होतं. ज्यावेळेस गोड अशी कथा गुरुवर्य महाराज करतायत, तीर्थावळीची कथा करत असताना महाराज हा प्रसंग सांगत असतात. ज्यावेळेस ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज दोघंजणं तीर्थयात्रेसाठी निघाले, भगवान परमात्मा त्या दोघांना सोडण्याकरता निघाले. पण जाता जाता अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या मनामध्ये लहर आली. भगवान परमात्मा नामदेव महाराजांना म्हणतायत, नामदेवा लपाछपी खेळायची का? नामदेव महाराजांसोबत भगवान परमात्मा अगदी लढीवाळपणे राहत होते. सांगितलं लपाछपी खेळायची का? नामदेव महाराजांनी होकार दिला. पण खरं तर नामदेव महाराजांना भगवान परमात्म्याला
नामदेव महाराजांबरोबर लपाछपी खेळायची नव्हती. नामदेव महाराजांना मी मोठा भक्त झाल्याचा अभिमान झालेला होता, तो घालवायचा होता. लपाछपी खेळायला सुरुवात झाली. भगवान परमात्मा लपण्या करता गेले. नामदेव महाराज शोधताय. पळता पळता भगवान परमात्मा सावता महाराजांच्या मळ्यामध्ये पोचले. सावता महाराजांचं भजन चालू होतं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सावता महाराजांसमोर तो जगाचा चालक मालक भगवान परमात्मा उभा राहिला आणि सावता महाराजांना प्रश्न करताय, अरे सावता, भजन कसलं करतोयस रे? माझ्या पाठीमागं चोर लागले, मला लपण्याकरता जागा दे. सावता महाराजांनी डोळे उघडले आणि बघितलं, हा सर्व चोरांचा बाप हा, आणि याच्या पाठीमागं कोण चोर लागलेले असावे? सावता महाराजांनी सांगितलं, अहो तुमच्या पाठीमागं कोण चोर लागले? अहो तुम्ही तर या विश्वाचे मालक आहात. सावता महाराजांना भगवंताने सांगितलं, जास्त प्रश्न करू नका. चोर येतील, मला सापडतील, धरतील, मारतील, मला लपण्याकरता जागा द्या. सावता महाराजांनी सांगितलं, अहो शेतात कुठेही लपा, केळीचा बाग आहे, उसाचं रान आहे, कुठेही लपा. चोर फार हुशार आहे, मला सापडतील, मला चांगली लपण्याकरता जागा द्या. सावता महाराजांनी विचारलं, भगवंता तुला लपायचं तरी कुठे? सांगितलं, तुमच्या हृदयात मला लपायचंय. असं म्हणल्याबरोबर बाजूला पडलेला विळा घेतला आणि आपली छाती फाडली आणि भगवान परमात्म्याला लपण्याकरता जागा दिली आणि अंगावरून शाल पांघरून पुन्हा आपलं भजन सुरू केलं. नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय आले. नामदेव महाराज त्या भगवान परमात्म्याला शोधत होते. बराच वेळचं सापडत नव्हते, कासावीस झालेले होते. भगवान परमात्मा दिसत नाही. सावता महाराजांजवळ आले आणि प्रश्न केला, सावता महाराज, भगवान परमात्मा आले की इकडं? भगवंताला पाहिलं का? सावता महाराजांनी उत्तर दिलं, अरे नामदेवा, विसरलास की काय? विठ्ठल जळी स्थळी भरला. सगळ्या ठिकाणी तो भगवान परमात्मा आहे, विसरलास की काय? नामदेव महाराजांना राग आला बरं का. नामदेव महाराजांना राग आला आणि रागामध्ये म्हणतात, सावता महाराज तुमचा वेदांत बाजूला राहू द्या, देव आलेत का ते सांगा. तेवढ्यात वाड्याची झुरूक आली आणि अंगावरचा शालू बाजूला गेला आणि माऊली ज्ञानोबारायांनी भगवान परमात्म्याचा पितांबर बघितला आणि नामदेव महाराजांनी सांगितलं, तो बघ भगवंताचा पितांबर धरला आणि भगवान परमात्म्याला बाहेर काढलं. त्यावेळेस नामदेव महाराजांच्या मुखातून उद्गार निघले, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, 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 साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, सावता सागर प्रेमाचा आगर, सावता सागर प्रेमाचा आगर, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, सावता सागर प्रेमाचा आगर, सावता सागर प्रेमाचा आगर. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संत जनाबाईंना देखील आपल्या हृदयरूपी पेटीमध्ये भगवंताला साठवलं होतं. सावता महाराजांनी देखील साठवलं. मारुतीरायांनी सुद्धा आपल्या हृदयरूपी पेटीमध्ये भगवंताला साठवलं होतं. अशा अनेकांनी साठवले. आता मी सुद्धा साठवणार आहे. पण सांगत असताना सांगितलं, आत्ता जो आम्हाला हा ठेवा जो प्राप्त झाला ना, तो मी फक्त संतांच्या वचनावर भाव ठेवला, श्रद्धा ठेवली, त्यामुळे मला परमार्थ रूपी ठेवा प्राप्त झाला. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तोया भावाचा पडला, तोया भावाचा पडला, संत दर्शनी आला,
तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. बघा लक्षपूर्वक आहे का. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं. परमार्थिक रूपी चिंता दूर झाली. कशामुळं? संतांच्या संगतीने अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा मला प्राप्त झाला. आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं आता हा प्राप्त झालेला भगवान परमात्मा मी याला हृदयरूपी पेटेमध्ये साठवणार आहे, ठेवणार आहे. पण हा जो परमार्थ रूपी ठेवा जो मला प्राप्त झाला ना, तो मी फक्त संतांच्या वचनावर भाव ठेवला, श्रद्धा ठेवली, त्यामुळे तो मला प्राप्त झाला. तसं जर बघितलं ना तर हा परमार्थ रूपी ठेवा तो माझाच होता. महाराज म्हणतात तो माझाच होता, पण काही कारणामुळे लोपला गेला होता. महाराज म्हणतात जुनाट जुगादीचे नाणे बहुत काळाचे ठेवणे लोपले होते पारखेपणे परी ठाव चलणे चुकविला. हा जो ठेवा होता ना तो माझाच होता, पण अज्ञानाद्वारे लोपला गेला होता. परंतु संतांनी याला बाहेर काढलं आणि ज्ञान अमृत रूपी तूप पाजलं किंवा आपल्याला ज्ञान रूपी अंजन आपल्या डोळ्यामध्ये घातलं आणि आपल्याला या भगवान परमात्म्याची भेट करून दिली. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तसं संतांच्या वचनावर मी भाव ठेवला, श्रद्धा ठेवली, त्यामुळे मला हा परमार्थ रूपी ठेवा प्राप्त झाला. हा ठेवा माझाच होता. ज्याप्रमाणे भगवान परमात्मा म्हणतात गाईच्या काशेमध्ये दूध हे आयतच आहे, अग्नी लाकडामध्ये अग्नी हा आयताच आहे, पृथ्वीच्या पोटामध्ये धन हे आयतच आहे. पण ते ज्या उपायाने प्राप्त होतं ना तसं शरीरामध्ये आत्मा म्हणजे भगवान परमात्मा हा सिद्धच आहे. तो ज्या उपायाने प्राप्त होतो ना तोच उपाय या अभंगामध्ये सांगितलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियेला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला यथामती यथा अवकाश. या ठिकाणी भगवान श्री ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये श्री क्षेत्र झोळे खांडगाव गणेशवाडी या पंचक्रोशीवरती असणारं हे भगवान श्री ज्ञानोबरायांचं देवस्थान आश्रम या ठिकाणी चालू असलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा. या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये गुरुवर्य सद्गुरू श्री कल्याणजी महाराज पवार यांनी संपर्क केला आणि या ठिकाणी सेवेकरता मी प्राप्त झालो. तसं तर महाराजांना मी सांगितलं होतं मी नाही करत सेवा, पण महाराजांनी सांगितलं तुम्हाला करावं लागेल. मी सांगितलं मी नाही करत. त्यांनी विचारलं अडचण काय? म्हटलं अडचण काहीच नाही. ते म्हणे 11,000 रुपये देतो, पण या. पैशाचा विषय नाही आहे, मजेने बोललो. पण या ठिकाणी गुरुवर्य महाराजांच्या सान्निध्यामध्ये काही दिवस राहण्याचा योग देखील आलेला आहे. माझं परमार्थिक बाळकडू या ठिकाणीच मला भेटलेलं आहे. गुरुवर्य महाराजांकडं बघूनच या ठिकाणी आम्ही आमचं जीवन व्यतीत करतो. महाराजांचा जास्त सहवास जरी लागत नसला तर महाराजांनी अशा ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे का ज्या ठिकाणी फक्त आशीर्वादच प्राप्त होतो. बस तिथं ज्ञान आणि भक्ती याचा अथंग जनसमुदाय या ठिकाणी बघायला भेटतो. अशा ठिकाणी सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, गुरुवर्य महंत सद्गुरू श्री श्री रामगिरीजी महाराज यांच्या सेवेमध्ये गुरुवर्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. आणि या ठिकाणी सेवेकरता त्यांनीच मला या ठिकाणी आज्ञा केली आणि त्या आज्ञातून या ठिकाणी ह्या सेवे करण्याचा योग आला. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी आहात. गुरुवर्य महाराजांची इच्छा आहे पुढील रौप्य महोत्सव आहे मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न करायचं आहे. अगदी
मी तर म्हणतो सप्ताह जवळ आल्यानंतर आपण त्यामध्ये सहभागी होण्यापेक्षा आत्तापासूनच त्या रौप्य महोत्सवाच्या तयारीला जर लागलं तर मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी तो ज्ञानयज्ञ संपन्न होईल. कारण गुरुवर्य महाराजांची इच्छा आहे आपल्याला संस्थेतले गुरुवर्य या ठिकाणी आणायचे. मग त्यांना आणायचे म्हणल्यानंतर सप्ताह सुरू झाल्यावर फोन करून ते येणार नाही, त्यांना अगोदर नियोजन सांगावं लागेल. आपण सर्वांनी या ठिकाणी तन मन धनाने जर उतरलं तर हा कार्यक्रम पुढला नक्कीच संगमनेर तालुक्यातला 1 नंबर कार्यक्रम होईल. माऊली ज्ञानोबरायांसमोर सांगतोय किंवा ज्ञानोबरायच माझ्या मुखातून बोलवत आहेत. अगदी एक मोठा भव्य असा कार्यक्रम, अगदी नजर लागावा असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. पण खरं सांगू का, कधी तुम्ही जर सर्वजण तन मन धनाने एकत्र आला तर हा कार्यक्रम होईल. किंवा जेवणाच्या टायमाला बरोबर 8:45 जर आले तर 100% एकच नंबर होईल. असं नाही चालत ना. हा ज्ञानयज्ञ महाराजांसाठी नाही किंवा कीर्तनकार महाराजांना पैसे देण्याकरता नाही. हा जो ज्ञानयज्ञ जो चालू आहे किंवा नामयज्ञ जो चालू आहे ना, हा फक्त तुमच्या आमच्या करता आहे. संसार कायम आहे हो, संसार कायमच करायचं आहे. संतांचं कार्यच आहे कशा करता, उद्धारा या जन जड जीवा. महाराज कणकुरी सोडून इथं कशा करता आले, आपल्याकरताच आले ना, आपल्याकरताच थांबले. किंवा ज्ञानोबरायांजवळ त्यांना थांबता येत नव्हतं का, आळंदीतही थांबू शकले असते महाराज, पण आपल्याकरता ज्ञानोबरायांनी त्यांना इथं आणलं आहे. पण आपण काय करतो माहिती आहे का, बरोबर 8:45 वाजता मी म्हणलं यावर्षी लोक लईच कमी आहे, लोक लईच कमी आहे. आता मला चिंता वाटायला लागली आहे, जेवायला कुठं बसतील एवढे. तसं नाही, तुम्ही जेवण्याकरता आले असं माझं म्हणणं नाही. तुम्ही काम करून येत आहे, शेतातले कामं असतात, सगळं असतात. पण माझं असं म्हणणं आहे तुम्ही अर्धा तास लवकर सुरुवात करा. 8 दिवस अर्धा तास लवकर सुरुवात केली तर काही फरक पडत नाही. खरं सांगू का, तुम्ही जर आत्ता येऊन बसले तर तुमचे मुलं इथं येऊन बसतील, अन्यथा बसणार नाही. त्यांना जर परमार्थाच्या 2 गोष्टी कळाव्या किंवा परमार्थाचं नामचिंतन त्यांच्या कानावर पडावं असं जर वाटत असलं तर आपण लवकर येऊन बसावं. आणि आपल्या सर्वांच्या चरणाला लागून विनंती करतो, खरोखर महाराजांची मोठी इच्छा आहे या ठिकाणी या मंदिराचा या ठिकाणी झालेला वर्धापन दिन सोहळा, रौप्य महोत्सवी सोहळा या ठिकाणी महाराजांना खूप मोठ्या आनंदामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न करायचं आहे. तुमच्या सर्वांच्या चरणी विनंती करतो, आपण सर्वांनी अगदी तन मन धनाने या ठिकाणी गुरुवर्य महाराजांना सहकार्य करा ही सर्वांच्या चरणी विनंती करतो. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात, सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावाने नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे माझे आजोबा या ठिकाणी ठकाजी पाटील गुंजाळ आबा तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. गणेशवाडीचे सर्व भजनी मंडळ असतील, झोळ्याचे भजनी मंडळ असतील, त्याचप्रमाणे एरंडमळा भजनी मंडळ, आरगडेमळा भजनी मंडळ, खांडगाव भजनी मंडळ, सर्वजण या ठिकाणी आपण मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होता. मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी हा उत्सव पार पडतो. त्यामध्ये प्रामुख्याने अगदी दुरून या ठिकाणी एवढ्या थंडीमध्ये आमचे परमस्नेही परममित्र आदरणीय मृदुंगाचार्य निलेशजी महाराज काळे या ठिकाणी येतात. महाराजांच्याही चरणी नतमस्तक होतो, आपणच्याही चरणी नतमस्तक होतं. सर्व गुरुजनांच्या अगदी सर्व ज्ञानवंतांच्या ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय आ बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, राजमा परट भर रोमिदा, आ नाही विचारिला अधिकार म्या पुला. राजमा परट भर रोमिदा, तुका